शिक्षण सेवक या संदर्भात कोल्हापूर कोर्टामध्ये केस चालू आहे. याची पुढची डेट आहे 27 एप्रिल 2026. ह्या कोर्टचा निकाल पॉझिटिव्ह जर लागला तर नेमका शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टल मार्फत काय बदल होऊ शकतो, त्याचबरोबर कोणकोणते शिक्षक इथे प्रभावित होऊ शकतात आणि याचा फायदा नेमका काय किंवा नुकसान काय होऊ शकतं, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया काही महत्वाचे मुद्दे आणि कदाचित तुमच्यासाठी चांगले आणि आनंदाची बातमी पण असू शकते. सो वेट अँड वॉच तर आपण 27 एप्रिल पर्यंत करणार आहोत. पण जर हा मुद्दा किंवा हे शिक्षण सेवकाचं केस पॉझिटिव्ह जर झाली, पॉझिटिव्ह निकाल लागला तर तुमच्या आमच्यासाठी खूप महत्वाचं असणार, लक्षात घ्या. सो जाऊया मुख्य मुद्द्याकडे. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की टीईटीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही लगेच तुमचे मित्र असेल, तुमचे रिलेटिव्ह असेल, तुमचा ग्रुप असेल तर त्यांना सजेस्ट करा. इग्नाइट अकॅडमीची नवीन बॅच द्रोणा 10.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड चालू झाली. 1 एप्रिलची बॅच आहे ज्यामध्ये विथ बुक किट आणि बॅग घरपोच मिळणार. तुमच्याकडे जर बुक्स असेल तर तुम्ही ही बॅच घेऊ शकता. बॅच ही सेपरेट आहे. शिकवणारी टीम तुम्हाला 5,000 प्लस निकाल देणारी आहे. पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे. 350 प्लस टॉपिक वाईज सब्जेक्ट फुल लाईन टेस्ट अवेलेबल आहे. दररोज नवा दिवस नवी सुरुवात रिफ्रेशमेंट सेशन असणार आहे. महारिव्हिजन सेशन असणार आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन प्रत्येक लेक्चरमध्ये प्रत्येक शनिवारी असणार आहे. हे सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे इग्नाइट अकॅडमीमध्ये. त्यासाठी काय करा, ऍप डाउनलोड करा, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे आणि हवी ती बॅच लगेच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. न्यायालयाचे प्राथमिक निरीक्षण असं होतं ह्या केसच्या बाबतीत, जी कोर्टामध्ये केस स्टँड आहे शिक्षण सेवकांची. त्यात न्यायालय काय म्हणतंय की या केसमुळे जे की मागणी काय होती की शिक्षक कालावधी शिक्षण सेवक म्हणून तुम्ही नियुक्त करतात, चुकीचं आहे. सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्ती करायला पाहिजे. दुसरं, समान काम समान वेतन चुकीचं आहे, तुम्ही समान वेतन देतच नाही आहे. तिसरं, यांचा प्रोबेशन पिरियड कमी करा. याच्यावरती न्यायालयाचे निरीक्षण होतं की हजारो उमेदवार खरं म्हणजे यातून प्रभावित होत आहे. शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांना शिक्षण सेवक म्हणून त्यांना नियुक्ती देत आहे. खरं म्हणजे त्यांना शिक्षण सेवक न करता सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्ती द्यायला पाहिजे होती. भरती प्रक्रिया स्पष्ट नसल्याचे निरीक्षण आणि सरकारला शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले. आणि सरकारने दोनदा डेट देऊनही शपथपत्र इथे सबमिट केलं नाहीये. आता 27 तारखेला शपथपत्र देणार आहे. या संदर्भात पाठीमागे मी व्हिडिओ पण घेतलाय, तो व्हिडिओ एकदा बघून घ्या, त्या डिटेलमध्ये सांगितलं मी. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे परत. बघा या केसचा परिणाम कोणावर होऊ शकतो, तर हे बघा हे सगळे मुद्दे आहेत. सध्या कार्यरत असणारे शिक्षण सेवक, जे शिक्षण सेवक 2022 मध्ये रुजू असेल, त्याच्या अगोदर रुजू असेल, ज्यांचा कालावधी आता शिक्षण सेवक म्हणून चालू आहे, याच्यावरती प्रभाव होऊ शकतो. म्हणजे कदाचित त्यांना लगेच त्यांचा समान काम समान वेतन आणि प्रोबेशन पिरियड कमी करून सहाय्यक शिक्षक या पदावर नियुक्त पण होऊ शकतात. दुसरं, पवित्र पोर्टल मार्फत निवड होणारे उमेदवार, आता पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होणार आहे, कदाचित तुम्हाला नियुक्ती मिळताना सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्ती मिळू शकते, शिक्षण सेवक नाही. कदाचित तुम्हाला समान काम समान वेतनाखाली पगार सुद्धा पूर्ण मिळू शकतो. कदाचित तुमचं प्रोबेशन पिरियड कमी होऊ शकतो. मग हा परिणाम, आता हा परिणाम चांगला आहे की वाईट? बरं, चांगला परिणाम आहे, फायद्याचा परिणाम आहे. आणि आता ह्या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती झाली तर ह्या उमेदवारांना डायरेक्ट फायदा होणार आहे. सो ही केस खूप चांगल्या वळणावरती येऊन थांबलेली आहे. याचा रिझल्ट जर, आणि न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत ना ते सुद्धा थोडं पॉझिटिव्ह बाजूने विचार करताय की कित्येक वर्षापासून अशा पद्धतीने प्रोबेशन पिरियड, समान काम समान वेतनाचा उल्लंघन करणं हे संविधानाच्या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे, हे उल्लंघन होत आहे. नवीन शिक्षक भरती जर भविष्यात होणार असेल तर त्यासाठीच पण हे लागू असते आणि चांगला परिणाम करणार असणार आहे. 2025-26 ची शिक्षक भरती जी आता होणार आहे या भरतीला सुद्धा हे लागू असणार आहे. सो आत्ताच्या विद्यार्थ्यांना, जे आता ऑलरेडी सेवेत आहेत त्या विद्यार्थ्यांना, भविष्यातल्या विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. हा फायदा, हा परिणाम जो आहे हा फायद्याचा असेल, चांगला असणार आहे. न्यायालयाचे संभाव्य निकाल काय असू शकतो याच्यावर सुद्धा आपण जर भाष्य करत ठरवलं तर बघा, शिक्षण सेवक कालावधी कमी होण्याचे चान्सेस न्यायालय बऱ्या प्रमाणात कमी करू शकतं, न्यायालयाचे चान्सेस आहे. दुसरं, थेट सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यासंदर्भात कोर्ट निर्णय देऊ शकतो. आणि वेतन वाढ 100% होणार. समान काम समान वेतनचा विचार केला तर 15, 18, 20 हजारामध्ये हे चालणार नाही. आणि योजना काय, कदाचित हे कायम ठेवू शकतात योजना. म्हणजे ही जी योजना आहे 3 वर्ष प्रोबेशन, ठीक आहे तुम्ही ठेवा, पण ह्या 3 वर्षाच्या प्रोबेशन मध्ये मात्र हे बदल करा, त्यांच्या वेतनामध्ये वाढ करा, थेट सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्ती द्या, शिक्षण सेवक नका ठेवू आणि शिक्षण सेवक कालावधी कमी करा. असं होऊ शकतं, अशी शक्यता आहे. आता ही शक्यता कदाचित कोणाला पटेल कोणाला नाही पटेल, मी माझ्या अभ्यासानुसार ही शक्यता तुम्हाला सांगतोय. सो कदाचित कोणाचं वेगळं म्हणणं असू शकतं. शेवटी कोर्ट निर्णय देणारच आहे. पण बघूया, हे पण मुद्दे खूप चांगले आहेत. नियुक्ती डायरेक्टली करा आणि वेतन मात्र वाढवून द्या, किंवा जे वेतन सहाय्यक शिक्षक या पदावर आहे
तेच वेतन त्यांना पण द्या. बाकी शिक्षण कालावधी तुम्ही कमी करा, 3 ऐवजी 1 वर्ष 6 महिने करा आणि योजना मात्र तुम्ही ठेवा कायम, काही हरकत नाहीये. प्रोबेशन पिरियड असावाच, त्याचा कालावधी कमी करा. त्याचं वेतन वाढ मात्र समान काम समान वेतन या धोरणानुसार ठरवावं तुम्ही आणि त्या प्रोबेशन पिरियड नंतर तो शिक्षक योग्य वाटला तर कंटिन्यू करावं, हे पण त्यांनी करायला पाहिजे आणि नियुक्ती मात्र डायरेक्ट सहाय्यक शिक्षक द्यायला पाहिजे. या पॉइंटवरती नक्कीच निकाल हा पॉझिटिव्ह न्यायालय देऊ शकतो. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एक 27 एप्रिल पर्यंत आपण वाट बघूया निकाल काय लागतो. पण तत्पूर्वी जे तुमचे मित्र टीईटीची तयारी करत असेल त्यांना नक्की कळवा. इग्नाइट अकॅडमीचे कोर्सेस चालू झालेले आहे. त्यामध्ये ही 2 रुपयाची बॅच सगळ्यांनीच घ्यावी अशी बॅच आहे, ज्यामध्ये टीईटीचे सगळे मुद्दे आम्ही इन्क्लूड केलेले आहे. सेपरेट विषयानुसार बॅच आहे आणि तुम्हाला ही बुक सुद्धा नवीन आवृत्तीसह अवेलेबल आहे. सगळ्यांकडेच असावं असं PYQचं बुक आहे, टीईटी सक्सेस मास्टर. सगळ्यांकडे असावं. टीईटी करणाऱ्या सगळ्या उमेदवारांनी घ्यावं. कुठून घ्यायचं हे तर त्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट तुम्ही ऍपवरनं परचेस करू शकता, अमेझॉनवर परचेस करू शकता, शेजारच्या बुक स्टॉलवरून पण घेऊ शकता. अधिक माहिती तुम्ही या नंबरला कॉल पण करू शकता आणि बॅचेस पण जॉईन करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि असेच अपडेट बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.